कोणत्याही शुभकार्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते. भगवान गणेश विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता आहेत. त्यांची आराधना केल्याने जीवनातील सर्व कामे साध्य होतात आणि अडथळे दूर होतात. पाहूया गणेश पूजा विधी कशी केली जाते. गणेश पूजेकरता लागणाऱ्या पूजेचं साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, फुलं, बेल, दुर्वा, तुळशी, समई, निरांजन, उदबत्ती, कापूर, विड्याची पानं 15, गूळ खोबरं, पंचामृत. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर, शेंदूर, गंध, जानवी जोड 2, कापसाची वस्त्र, 2 नारळ, खारीक, बदाम, लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण आणि सुवासिक इत्यादी फुलं. गणेश पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिल्यांदी घरातल्या देवांपुढे जाऊन 2 विड्याची पानं, 1 नाणं, सुपारी असा विडा तयार करून देवांपाशी तो विडा ठेवा. त्याच्यावर 1 पळीभर पाणी घाला. आपली इष्टदेवता, कुलदेवता, सर्व देवांचं स्मरण करा. देवांना नमस्कार करा. वडीलधाऱ्या सगळ्या मोठ्या माणसाला नमस्कार करून आपण जो मखरात सिद्धिविनायकाची मूर्ती बसवलेली आहे त्याच्यासमोर येऊन उभे राहा. सर्वात पहिल्यांदी गंध ठेवलेला आहे. त्या गंधामध्ये उजव्या हाताच्या मधल्या बोटाने स्वतःच्या कपाळी गंध लावून घ्या. त्याच्यावर थोडी अक्षत चिकटवा आणि देवांचं स्मरण करून देवासमोर येऊन उभे राहा. ओम स्वस्न इंद्र वृद्धशवा स्वस्ना पूषा विश्ववेदाः स्वस्न सार्क्ष्यो अरिष्टनेमे स्वस्नो बृहस्पतिर्ददातु यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं दमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णनागाश्वपतरं नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु. आता आचमन करायचं आहे. श्री गणेशाय नमः. सर्वात पहिल्यांदा डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातात पाणी घ्या. ते 3 वेळा पाणी प्यायचंय आणि चौथ्यांदा तामनात सोडून द्यायचंय. असं 2 वेळा करायचंय. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा करायचंय. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आता आपला हात पुसून हात जोडून नमस्कार करायचा आहे. पुढील 24 जी नावं आहेत ती फक्त मनामध्ये म्हणायची आहेत. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. आता आपल्या उजव्या हाताच्या बोटानी उजवी नाकपुडी दाबून श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंद श्वास थांबून धरायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने परत श्वास सोडायचा आहे. याला प्राणायाम असं म्हणतात. ओम भूः. ओम भुवः. ओम स्वः. ओम महः. ओम जनः. ओम तपः. ओम सत्यम. तोच उजवा हात आपल्या उजव्या कानाला लावायचा आहे, डाव्या कानाला लावायचा आहे आणि नाकाला त्याचा स्पर्श करायचा आहे
आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. हातामध्ये अक्षत घ्यायचं आहे. आपली इष्टदेवता, कुलदेवता, सर्व देवांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शचिपुरन्द्राभ्यां नमः. कालकामपरशुरामेभ्यो नमः. मातापितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः. लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैताननामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषाम् अमङ्गलम्. येषां हृदस्थो भगवान् मङ्गलायतनौ हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियगं स्मरामि. लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयः. येषामिन्दिवरश्यामोर्धयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान्. सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धे. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजतो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वरब्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वराः. देवादिशन्तनसिद्धिं ब्रह्मेशा जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे अस्मिन् वर्तमाने विलम्बिनामसंवत्सरे दक्षिणायने वर्षार्तो भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य चतुर्थ्यां तिथौ अद्य वासरः वासरस्तु बृहस्पतिवासरे अद्य दिवसनक्षत्रं स्वाति दिवसनक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये कन्यास्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु इंद्रयोगे विष्टीकरणे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आपण म्हणायचंय मम आत्मनः श्रुतिस्मृती सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या गोत्राचा आणि आपल्या नावाचा उच्चार करायचा आहे. अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल अवाप्ति अर्थम समस्त अभ्युदय अर्थंच अभीष्ट कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक
विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहन आदि प्राणप्रतिष्ठापन पूर्वक षोडश उपचार पूजन अहम करिष्ये. हातातल्या अक्षतांवरनं तामनामध्ये पाणी सोडून द्यायचे. तसंच त्याबरोबर आणखीन 4 वेळा तामनामध्ये पाणी सोडायचे. आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम शरीर विष्णुस्मरणम कलश शंख घंटा दीपपूजनंच करिष्ये. गणानान्तवा शौनको गृत्समदो गणपतिर्जगति गणपतिस्मरणे विनियोगः. ओम गणानान्तवा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनाम्. ओम भूर्भुवस्वः महागणपतिदेवताभ्यो नमो नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. सर्वात पहिल्यांदी आपलं शरीर शुद्ध होण्याकरता विष्णुदेवाचं मनामध्ये स्मरण करून हात जोडून देवासमोर उभं राहायचंय. ओम गजाननाय नमः हृदयाय नमः. ओम गजाननाय नमः शिरसे स्वाहा. ओम गजाननाय नमः शिखायै वषट. ओम गजाननाय नमः कवचाय होम. ओम गजाननाय नमः नेत्रत्रय वौषट. ओम गजाननाय नमः अस्त्राय फट. इति दिग्बन्धः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. डाव्या बाजूला जो कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये वरती उजवा हात ठेवून उभं राहायचे. कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रिताः. कुक्षो तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः. अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुर्तक्षयकारकाः. त्या कलशाला एक गंध अक्षताने फूल चिकटवून ठेवायचे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. कलशे धेनुमुद्रां प्रदर्श. आपल्या उजव्या हाताला जो शंख ठेवलेला आहे त्या शंखामध्ये 2 पळ्या पाणी भरून ठेवायचे आणि त्याला गंध अक्षत फूल व्हायचे. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षो वरुणदेवता. पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती. त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेव सजाज्ञया. शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतः करेत्. नमितः सर्वदैवेश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते. ओम पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. देवाच्या डाव्या बाजूला जी घंटा ठेवलेली आहे त्या घंटेला गंध अक्षत फूल व्हायचे आणि घंटा वाजवून परत त्याच ठिकाणी ठेवून द्यायची. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम. कुर्वे घंटार्वं तत्र देवताभ्यां रक्षणं. घंटिका देव्यै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटिकामुद्रां प्रदर्श. घंटानादं कुर्यात्.
देवाच्या बाजूला दोन्ही समया ठेवलेल्या आहेत. त्या समयांना गंध, अक्षत, फूल आणि हळद कुंकू व्हायचे. भूदीपदेवीरूपस्त्वं ज्योतिषां प्रभरव्यः यावत् पूजा समाप्तित्यास्तावस्त्वं शुश्रूषो भव. दीपदेवताभ्यो नमः. समस्त उपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमि. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता. आं बीजं ह्रीं शक्तिं क्रों कीलकम् अस्यां पार्थिवमहागणपतिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. देवाच्या छातीला उजवा हात लावून ठेवायचा आहे आणि डोळे मिटून गजाननाचं, सिद्धिविनायकाचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ह्रीं आम हंसः सोहम. अस्यां पार्थिवमूर्तौ प्राणयः प्राणाः. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ह्रीं आम हंसः सोहम. अस्यां पार्थिवमूर्तौ जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रोम आम यम रम लम वम शम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ह्रीं आम हंसः सोहम. अस्यां पार्थिवमूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्सक्षुश्रोत्रजिह्वाघ्राणपाणिपादपायुपस्थानि हैवागथ्या सुखं चिरंतिष्ठन्तु स्वाहा. एक दुर्वा घ्यायची. ती दुर्वा आपल्या तुपामध्ये बुडवून ती देवाच्या छातीला लावून ठेवायची. ओम असूनी ते पुनरस्मा सुचक्षुः पुनः प्राणमिहनो देहि भोगं जोगपश्येम सूर्यमुंचरन्तमनुमते नृणयान स्वस्ति. असे म्हणून ती दुर्वा छातीला लावलेली असेल तिथेच ठेवून आपल्या मनामध्ये ओंकाराचा 15 वेळा जप करायचा आहे. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाये मनीषिणः गुहात्रीणि निहितानीङ्गयन्ति तुर्यं वाचो मनुष्या वदन्ति. गर्भाधानादि 15 संस्कारसिद्ध्यर्थं 15 प्रणवावर्तेः करिष्ये. असं म्हणून 15 वेळा मनामध्ये ओम 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 असं म्हणायचंय. रक्तांभोधिस्थपोतोल लसदुर्णसरोजादिरूढाकराब्जैः पाशं कोदण्डभिक्षुद् भवमथ गुणं भक्त्यं कुशं पञ्चबाणान् बिभ्राणां सृक्कपालं त्रिनयनसतोऽपि पीनवृक्षोरुहाढ्या. देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरेः प्राणशक्तिः परान्नः नेत्रोन्मिलिनं च कृत्वा. ती जी दुर्वा आहे ती देवाच्या दोन्ही डोळ्यांना लावायची आणि डोक्यापासनं प्रत्येक अवयवा लावत देवाच्या पायापाशी ती दुर्वा ठेवून द्यायची आहे. ओम तच्चक्षुर्देवहित शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचंय, गंधात बुडवायचंय, अक्षतात बुडवायचंय, हळद कुंकवात बुडवून देवाच्या पायापाशी ठेवायचंय. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमंच समर्पयामि. हातावरनं 2 वेळा ताम्हनात पाणी सोडायचंय. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. दीपं समर्पयामि. देवाच्या समोर पाण्याचं चौकोनी मंडल करून त्यावरती गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवती पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे.
ओम प्राणाय स्वाहा आ, ओम अपानाय स्वाहा आ, ओम व्यानाय स्वाहा आ, ओम उदानाय स्वाहा आ, ओम समानाय स्वाहा आ, ओम ब्रह्मणे स्वाहा. तामनामध्ये एकदा पाणी सोडायचे. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा त्या गुळ खोबऱ्याभोवती परत पाणी फिरवायचंय. ओम प्राणाय स्वाहा आ, ओम अपानाय स्वाहा आ, ओम व्यानाय स्वाहा आ, ओम उदानाय स्वाहा आ, ओम समानाय स्वाहा आ, ओम ब्रह्मणे स्वाहा. 2 वेळा हातावरनं तामनात पाणी सोडायचंय. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. एका फुलाला गंध लावून ते देवाच्या पायापाशी ठेवून द्यायचे. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. बाजूला एक विडा मांडलेला असेल, त्या विड्यावरती पळीभर पाणी सोडायचंय. ओम भूर्भुवः स्वहा. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि. देवाला एक फूल व्हायचे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. नमस्कार करायचाय. नमस्करोमि. तामनात एकदा हातावरनं पाणी सोडायचंय. अनया पूजया श्री सिद्धिविनायक देवता प्रियताम. हातामध्ये अक्षत घ्यायची आणि सिद्धिविनायकाचं ध्यान करायचंय. अथ ध्यानम. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देयं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. देवाच्या डोक्यावरती अक्षत व्हायची. ध्यायेत् ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. हातामध्ये अक्षत घेऊन देवाचं परत स्मरण करायचंय. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो व्रतवात्यतिष्ठदशांगुलं. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. देवाच्या डोक्यावरती हातातली अक्षत व्हायची. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. पुन्हा फिरून देवाच्या डोक्यावरती अक्षत व्हायची. ओम पुरुष एवेदं सर्वं यच्च भव्यं उताम्रो तत्वशेषा नो यदन्नेनातिरोहति. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. आसनस्थाने अक्षतां समर्पयामि. एक दुर्वा घ्यायची. ती पाण्यात बुडवून देवाच्या पायावरती ते पाणी शिंपडायचंय. ओम एतावानस महिमा तोज्जाया अंश पुरुषः पादोस्य विश्व भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. देवाच्या डोक्यावरती अक्षत व्हायची. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो व्रतवात्यतिष्ठदशांगुलम्. आगच्छ देवे देवेश तेजो राशे जगत्पते क्रियामाणां मया पूजाग्रहाण सुरसत्तम. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. देवाच्या पायावरती अक्षत व्हायची. ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उताम्रो तत्वशेषा नो यदन्नेनातिरोहति. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवी देवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. एक दुर्वा घ्यायची. ते दुर्वेनी देवाच्या पायावरती 2 वेळा पाणी शिंपडायचंय. ओम एतावानस महिमा तोज्जाया अंश पुरुषः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. पाद्यं ग्रहाण देवेश सर्वक्षेमसमर्थभो. भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तुते. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि. पळीभर पाणी भरून घ्यायचे.
त्याच्यात गंध, अक्षत, फूल असं थोडंसं कालवाचं आहे. त्या एका दोरवेनी त्यातलं पाणी जे आहे ते देवाच्या पायावरती शिंपडायचं आहे. ओम त्रिपाद ऊर्ध उदयित पुरुषः पादो ओस्येह भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनान् शने अभि नमस्ते देवी देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्नः प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. पळीतलं पाणी तामनामध्ये टाकून द्यायचे, चांगलं पाणी भरून घ्यायचे. परत त्या दोरवेनी देवाच्या पायावरती 3 वेळा पाणी शिंपडायचं आहे. ओम तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिष्यत पश्चाद् भूमिमथो पुरः कर्पूरवासितं तोयं मन्दाकिन्या समाहितम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमदन्वता वसन्तो अस्या सीदाजं ग्रीष्म इद्म शरद्दविः गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया रतं तोयमेतत् सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. आता पंचामृत जे तयार करून आणलेलं असेल ते पंचामृत दुसऱ्या एका दोरवेनी देवाच्या पायावरती शिंपडायचं आहे. ओम आप्यायस्वसमे सोमवृष्ण्यं भवावाजस्य संगते कामधेनो समद्भूतं देवर्षे पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि. ते पंचामृत शिंपडून झालं की दुसऱ्या एका दोरवेनी 2 वेळा त्या भांड्यातलं पाणी देवाच्या पायावरती शिंपडायचं आहे. पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. सकल पूजार्थे नमस्कार करायचा आहे. नमस्कारं समर्पयामि. परत दुसरी दुर्वा घ्यायची, ती पंचामृतात बुडवून देवाच्या पाया. ओम दधे करावणो अकारिशं ज्येष्णो रश्वस्य वाजनाः प्रण आयु शितारिशत चंद्रमंडल संकाशं सर्वदेवं चामी ग्रहाण गणनायक सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. परत दोरवेनी 2 वेळा पाणी शिंपडायचे. दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. नमस्कार करायचा आहे. सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि. परत एक दुर्वा घ्यायची, ती पंचामृतात बुडवून देवाच्या पायावरती त्यातलं पंचामृत शिंपडायचं आहे. ओम घृतं मे मेषे घृतं वस्य योनिर्घृते श्रुतो घृतं वस्य धामा अनुष्वधमा वह मादयस्व स्वाहा अकृतं वृषभवक्ष हव्यम् आज्यं सुरणामाहार आज्ये देवाः प्रतिष्ठिताः आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्तरेण 2 वेळा पाणी शिंपडायचे. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. आणि नमस्कार करायचा आहे. सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि. परत दुसरी दुर्वा घ्यायची, ती पंचामृतात बुडवून देवाच्या पायापाशी शिंपडायचे. ओम मधुवाता आरतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्नसन्वोषधीः मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवौरजाः मधुद्यरसनः पिता मधुमानो वनस्पतिर्मधुमा वस्तु सूर्याः
माध्वीर्गावो भवन्तु नः सर्वौषधि समत्पुन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहाण गिरिजासुतो सिद्धिविनायक देवताभ्यो नमः मधुस्नानं समर्पयामी 2 वेळा परत दुसऱ्या दोरवेने पाणी शिंपडायचे मधुस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे नमस्कारं समर्पयामि परत एक दुसरी दुर्वा घ्यायची ती पंचामृतात बुडवून देवाच्या पायावरती ते पंचामृत शिंपडायचं आहे ओम स्वादुपवस्वदेव्याय जन्मने स्वादुनराय सुहेवीतु नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमावदाभ्यः इक्षुदण्डसमुद्भूतं दिव्यशर्करया हरिं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव सुरेश्वर श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः शर्करास्नानं समर्पयामि शर्करास्नानांतरेण 2 वेळा पाणी शिंपडायचे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे नमस्कारं समर्पयामि पळीवर पाणी भरून घ्यायचंय त्याच्यात नुसतं गंध कालवायचं आहे ते पाणी दुर्वेनी देवाच्या पायावरती शिंपडायचं आहे ओम गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुक्तं गन्धोदकं मया दक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि परत 2 वेळा पाणी शिंपडायचं आहे दुर्वेनी शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे नमस्कारं समर्पयामि नंतर एका फुलाला अत्तर लावायचं आहे ते फूल देवाच्या पायापाशी ठेवायचं आहे तैलै लक्ष्मीर्जले गंगा यतस्तिष्ठते वै प्रभो तन्माङ्गलिकस्नानार्थं जले तैले समर्पयेत सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः मांगलिकस्नानं समर्पयामि नंतर गरम पाणी 2 वेळा दुर्वेनी शिंपडायचे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे नमस्कारं समर्पयामि नंतर एक फूल घ्यायचं आहे गंधात बुडवून अक्षरात बुडवून देवाच्या पायापाशी ठेवायचं आहे सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः पूर्वपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नंतर 2 वेळा तामनात हातावरनं उदक सोडायचं आहे सिद्धिविनायक नमः धूपं समर्पयामि सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः दीपं मंडल करायचं आहे तिथे उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि ओम प्रणा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा सोडायचंय म्हणजेच हातावरनं तामनात पाणी सोडायचंय नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुन्हा त्या पंचामृताभोवती पाणी फिरवा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा 2 वेळा हातावरनं तामनात पाणी सोडायचं आहे
उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. एका फुलाला गंध लावून ते फूल देवाच्या पायापाशी व्हायचे. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. दुसऱ्या एका विड्यावरती पाणी घालायचे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मुखवासार्थे बुगीफलतांबूलं सुवर्णपुष्पार्थे व्यवहारिक द्रव्य दक्षिणां समर्पयामि. समोर एक नारळ ठेवलेला असेल, त्या नारळावरती आणि एका फळावरती पाणी घालायचे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. फलार्थे नारिकेलफलं पुरतस्थापितफलं समर्पयामि. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. एक फूल देवाच्या पायाशी व्हायचे. मंत्रपुष्पं समर्पयामि आणि देवाला नमस्कार करायचा आहे. नमस्करोमि. त्या मनात एकदा पाणी सोडायचंय. अनेन कृतपूजनेन पूर्वाराधनेन सिद्धिविनायक देवता प्रियताम. जी देवाला आत्तापर्यंत फुलं वाहिलेली आहेत त्यातलं एक फूल घ्यायचं आहे, त्याचा वास घ्यायचा आहे, आपल्या डाव्या अंगाला ते फूल टाकून द्यायचं आहे. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. भांड्यातलं सगळं पाणी तामनात ओतून घ्यायचं आहे. देवाच्या अभिषेकाकरता म्हणून चांगलं पाणी कलशामधलं भरून घ्यायचं आहे आणि एका दुर्वेने ते पाणी देवाच्या अंगावरती शिंपडत राहायचं आहे. अभिषेकाला सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. हरि ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. वृतं वच्मि, सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचां नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयैलयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम्. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसिदं तारेण रुद्धम्. एतत् अवमनस्वरूपं. नकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारः शान्तरूपम्. बिन्दुरुत्तररूपम्. नादसन्धानं संहिता सन्धिः. सैषा गणेशविद्या. गणक ऋषिः. निचरद्गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ॐ गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि
तन्नो दन्तेः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणम् अर्धं च वर्धं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्बिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः परमतपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम शांति शांति शांतिः। ओम देवसत्त्वा सवितुः प्रसवेश्वनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसेन्नाद्याय अमृताभिषेकोऽस्तु शांतेः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। आणखीन देवाच्या अंगावरती 2 वेळा दुर्वेने पाणी शिंपडायचे। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अभिषेकस्नानं समर्पयामि। अभिषेकस्नानानंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। नमस्कार करायचाय। सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि। आता देवाच्या मूर्तीवरती परत अक्षत व्हायचे। ओम तदस्तु मित्रा वरुणा तदग्ने संयोरस्माभ्यमिदमस्तु शस्तं अशीमहे गादमुत प्रतिष्ठा नमो दिवे बृहते साधनाय ग्रहा वै प्रतिष्ठा सूक्तं तत्प्रतिष्ठत मया वाचा शमोस्तव्यं तस्माद्यद्दिवदूरैव पशून् लभते ग्रहाने वै नानाजिगविशति ग्रहा हि पशूनां प्रतिष्ठा अप्रतिष्ठा। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। कापसाची वस्त्र आणली असतील ती कापसाचे वस्त्र देवाला व्हायचेत। ओम तै यज्ञं बर्हिषत्रो क्षन्बुरोषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यार्षयशये सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिदे तुभ्यं वाससि प्रतिगृह्यताम्। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि। ओम तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संवृतं वृषदाज्यं पशून्तांश्चक्रे वायव्या अनारण्यान् ग्राम्याश्चये देवदेव नमस्तेस्तु त्राहिमां भवसागरात् ब्रह्मसूत्रसोत्तरीयं ग्रहाण परमेश्वर। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। देवाच्या गळ्यामध्ये जानवं घालायचंय। त्याच्यानंतर देवाच्या कपाळी गंध लावायचाय। ओम तस्माद्यज्ञात् सर्वहुतर्चसामानि जज्ञरे छन्दांसि जज्ञरे तस्माद्यजुस्तस्माद्जायता। श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम्। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। देवाच्या डोक्यावरती अक्षत व्हायची। अक्षता स्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदित्या भक्त्या ग्रहाण परमेश्वर। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि। हळद कुंकू गुलाल बुक्का शेंदूर असं देवाच्या पायापाशी व्हायचंय। हरिद्रास वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्।
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यतां। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। उदितारुणसङ्काशं जपाकुसुमसन्निभं सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यताम्। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। सिन्दूरं समर्पयामि। ॐ ऐरिव भोगैः पर्येतु बाहुं जाय आहेति परिबाधमानः हस्तौ विश्वा वयुनानि विद्वान् भुवान् भुवांसं परिबाध विश्वताः। ज्योत्स्नापदे नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नानापरिमलद्रव्यं ग्रहाण पुरुषोत्तमो। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। नानाविधपरिमलद्रव्याणि समर्पयामि। आता देवाला एक हार कंठी देवाला व्हायचंय। ओम तस्मादश्वा अजायन्त एकेच ओ भयादतः गौ ओह जज्ञरे तस्मात् तस्माज्जाता अजावयाः। माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। नानाविध पुष्पाणि समर्पयामी। जी सुवासिक फुलं आणलेली असतील ती देवाला समर्पण करायची आहेत। नंतर आता अंगपूजा आहे। डाव्या हातामध्ये अक्षतांची वाटी घ्यायची आणि 2-2 दाणे अक्षतांचे देवाच्या डोक्यावरती मी सांगेस्तोवर वाहत राहायचे। गणेश्वराय नमः। पादौ पूजयामि। विघ्नराजाय नमः। जानुनी पूजयामि। अखुवाहनाय नमः। उरु पूजयामि। हेरंभाय नमः। कटिं पूजयामि। लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। गौरीसुताय नमः। स्तनौ पूजयामि। गणनायकाय नमः। हृदयं पूजयामि। स्थूलकर्णाय नमः। कंठं पूजयामि। स्कन्दाग्रजाय नमः। स्कन्दौ पूजयामि। पाशहस्ताय नमः। हस्तौ पूजयामि। गजवक्त्राय नमः। वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्त्रे नमः। ललाटं पूजयामि। सर्वेश्वराय नमः। शिरः पूजयामि। गणाधिपाय नमः। सर्वांगं पूजयामि। आता जी सगळी जी पत्री आणलेली असेल ती पत्री देवाच्या पायापाशी आजूबाजूला सगळीकडे व्यवस्थित मांडून ठेवायची आहे। जी मुख्य जी पत्री आहे ती मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला ती समर्पण करा। बाकी जी उपलब्ध पत्री असतील ती पत्री देवाला समर्पण करा। सुमुखाय नमः। मालतीपत्रं समर्पयामि। गणाधिपाय नमः। भृंगराजपत्रं समर्पयामि। बेलाचं पान देवाला वाहा। उमापुत्राय नमः। बिल्वपत्रं समर्पयामि। पांढऱ्या दुर्वा असतील तर त्या दुर्वा वाहा। गजाननाय नमः। श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि। लंबोदराय नमः। बद्रीपत्रं समर्पयामि। हरसुनवे नमः। धत्तूरपत्रं समर्पयामि। गजकर्णकाय नमः। तुळशीचं पान वाहा। तुलसीपत्रं समर्पयामि। शमीपत्र असेल तर वाहा। वक्रतुंडाय नमः। शमीपत्रं समर्पयामि। आघाडा असेल तर आघाडा वाहा। गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि। एकदन्ताय नमः। बृहतिपत्रं समर्पयामि। विकटाय नमः। करवीरपत्रं समर्पयामि। कपिलाय नमः। अर्कपत्रं समर्पयामि। गजदन्ताय नमः।
अर्जुनपत्रं समर्पयामि। विघ्नराजाय नमः। विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि। बटवे नमः। दाडिमीपत्रं समर्पयामि। सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि। भालचन्द्राय नमः। मरुपत्रं समर्पयामि। हेरम्भाय नमः। अश्वत्थपत्रं समर्पयामि। गजाननाय नमः। जातिपत्रं समर्पयामि। विनायकाय नमः। केवड्याचं पान असेल तर वहा. केतकीपत्रं समर्पयामि। सर्वेश्वराय नमः। अगस्त्यपत्रं समर्पयामि. उदबत्ती असेल तर ती उदबत्ती लावा. देवाला 2 वेळा व्यवस्थित ओवाळायचे. ओम यत्पुरुषं व्यदधुः कतधाव्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का ऊरुपादा उच्यते वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आग्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. नंतर निरांजन असेल तर ते निरांजन लावून आरती करायची. देवाला ते ओवाळायचंय. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजान्यः करतः ऊरु तदस्य यद्वैषः पदभ्यां शूद्रो अजायता आज्ञञ्च वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश सर्वक्षेमसमर्थभो सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. निरांजनदीपं समर्पयामि. लाडू, पेढे, मोदक जे असेल त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. ओम चंद्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो जायता मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायता. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मेह्यचलां गुरु ईप्सतं च वरं देहि परत्रे च परां गतिं शर्करा खण्डखाद्यानि दधिक्षदकृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे नानाखाद्यनैवेद्यं समर्पयामि. त्या सगळ्या नैवेद्यांवरती पाणी फिरवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नंतर एकदा तामनामध्ये हातावरनं पाणी सोडायचं आहे. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुन्हा पाणी फिरवायचंय. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. 2 वेळा हातावरनं तामनामध्ये पाणी सोडायचंय. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एका फुलाला गंध लावून ते देवाला समर्पण करायचंय. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. एका विड्यावरती पाणी सोडा. पुगीफलं महद्दिव्यं नागवल्लेर्तलेर्युतं कर्पूरैलासवायुक्तं सुगन्धिद्रव्यसयुक्तं श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. मुखवासार्थे उगीफलदाम्बूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. नंतर दुसऱ्या एका विड्यावरती पाणी घालायचं आहे. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तमुण्यफलदम् अतश्शान्तिं प्रयच्छ मे. सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. महादक्षिणां समर्पयामि. नंतर उरलेली फळं आणि सगळ्या नारळावरती पाणी घालायचंय.
इदं फलं मया देव स्थापितं पुरसस्तव तेन मे सुफला वाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि फलेन फलिदं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफला स्युर्मनोरथाः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। फलार्थे नारिकेलफलं नानाविधफलानि समर्पयामि। आता दुर्वांच्या जुड्या असतील त्यातली एक जुडी घ्यायची, ती सोडायची आणि डाव्या हातामध्ये घ्यायची. त्यातल्या 2-2 दुर्वा देवाच्या पायापाशी व्हायच्या आहे. गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. उमापुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. अघनाशनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. विनायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ईशपुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. वक्रतुण्डाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. इभवक्त्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. आखुवाहनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. कुमारगौरवे नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. याप्रमाणे उरलेल्या सगळ्या दुर्वा देवाच्या पायापाशी व्हायचे. गणाधिपनमस्तेस्तु उमापुत्रगणाशन एकदन्तव्यवक्त्रेति यथा मूषकवाहन विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगौरवे नित्यं पूजनीयप्रयत्नतः दुर्वामेकां समर्पयामि. आता कापूर देवाला ओवाळायचा आहे. ओम श्रिये जाता श्रिया निर्याय श्रियं वयो जडतृभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन् भवन्ति सत्यसमितामितद्रौ चन्द्रादित्यौ च धरणे विद्युद्यग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यतां. सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. कापराची आरती देवाला ओवाळायची. कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि. नंतर स्वतःभोवती 3 वेळा प्रदक्षिणा करा. ओम नाभ्यासीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तता पदभ्यां भूमिर्दिशश्रोत्रा तथा लोकां अकल्पयन् यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विदक्षन्ति प्रदक्षिणपदे पदे. सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. नंतर साष्टांग नमस्कार देवाला करायचा आहे. ओम सप्तास्यासन् वरधयस्त्रिसप्ते समदः कृताः देवा यदि अद्यन्तन्वानम् अबध्नन् पुरुषं पशुं नमस्ते विघ्नसंहन्त्रे नमस्ते ईप्सितप्रद नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक. सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. नमस्कारं समर्पयामि. आता आरती सगळ्यांनी करायची आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारधारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं वर्धयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडत मूर्त शोभतो भरा ऋणसुणती नुपुरे चरणे घागरिया.
जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबरी भरवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालेन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनन्य पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्धात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया सिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूरार्क्य महानिराञ्जनदीपं समर्पयामि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानस्य चन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशात् सार्वभौमत्सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परवेष्टरो मरुत्तस्य आवसंग्रहे आवीक्षतस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तेः प्रचोदयात् सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः मंत्रपुष्पं समर्पयामी हातामध्ये फुलं घ्यायचेत आणि नमस्कार करायचा आहे विनायक गणेशानं सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नान् निवारय आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजनं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे सिद्धिविनायक देवताभ्यो नमः हातातली फुलं देवावरती व्हायची आहेत मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी आणि नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी ता मनात एकदा हातावरनं पाणी सोडायचं आहे अनेन मया यथा ध्यानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजनाख्येन कर्मणा भगवान् श्री सिद्धिविनायक देवता प्रियतां नमः
तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आपली ही सिद्धिविनायकाची पूजा संपन्न झाली. मनामध्ये सिद्धिविनायकाचं ध्यान करायचं आहे. ओम सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. ओम शांती शांती शांती.